नमस्ते, मी हर्षवर्धन पाटील, ॲल्युमिनियम कंपनी, सोलापूर डिस्ट्रिक्ट. आज आपल्यासोबत काही चेअरमन आहे शिरापूर. त्यांनी आपलं प्रोडक्ट बोल्ट ऑफ CGDS मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून वापरलेलं आहे. तरी पण आज आपण त्यांच्याकडनं आपल्या बोल्ट ऑफ CGDS या प्रोडक्टचा फीडबॅक म्हणजे त्याची माहिती घेऊ व त्यांना ते कशा प्रकारे उपयुक्त झालं, त्याचे फायदे काय झाले ते आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊ. तर तुम्ही सांगा. बोल्ट ऑफ हे मुलांसाठी आणि कारवड्यांसाठी खूप छान आहे. आणि कारवडी जी वाढ फास्ट होती खूप. आता व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त आहे. कारण गायीची कास वगैरे वाढीत मदत होते चांगली. कास वाढीची मदत होते चांगलीच. त्यामुळे दूध वाढीसाठी चांगलं प्रोडक्ट आहे. तुम्ही कालवडीचं बी संगोपन करता. कालवडीच्या संगोपनमध्ये काय फायदा वाटला तुम्हाला? खूप आणि फायदा वाटला. कारण मी आहे त्याने पण वापरलं होतं प्रोडक्ट. त्यात एवढं हे होतं जास्त प्रमाण काय म्हणते ते व्हिटॅमिनचं प्रमाण प्रमाण असल्यामुळे कारडी वाढ झाली होती भरपूर. पण ह्याच्यामुळं कारडीची उंची वाढते, वजन वाढते आणि कास वाढीसाठी खूप छान प्रोडक्ट आहे. दुधामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? दूध वाढतं 1 ते 1.5 लिटरनं एका टायमातून वाढतं. तुम्ही आता हे मागील किती दिवसापासून देताय? 1.5 वर्ष होऊन गेलं. प्रत्येकाला देताय? किती देताय? प्रत्येकाला एक 15 ml 20 ml 15 ml 20 ml देताय. ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर बोल्ट ऑफ CGDS जेव्हापासून तुम्ही गोठ्यावर द्यायला चालू केलं त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? त्याच्याआधी गायच्या चमकत होते. आता गाईवर चमक दिसते आणि असं पण रमतं नाही पाहिजे. पहिलं असं वाटत होतं गाई ताजी दिसते असं. आणि जे तुम्ही मला म्हटला दूध वाढीला फरक पडला तर किती दूध वाढीला फरक पडला? दुसरं सगळ्यात 10 गाई म्हणजे सकाळी एका टायमाला किमान 15 लिटर आणि संध्याकाळी 10 लिटर. 2 टायमाला 25 लिटर फरक पडतो. 25 लिटरचा फरक तुम्हाला बोल्ट ऑफ CGDS ना पडलेला आहे. आणि कासवाडीला काय फरक वाटला तुम्हाला? मग तुम्ही याच्या अगोदर मी बरेच प्रोडक्ट वापरत होता. याच्यात त्यामध्ये तुम्हाला काय वाटलं? मग याच्यामुळे तुम्हाला असा किती बदल वाटला कासवाडीला? खूप भरपूर कास भरपूर आहे. कारण व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे कास वाढते. आणि लंपीमध्ये तुम्ही दिले का? लंपीमध्ये सगळ्याला दिले का? ठीक आहे सर. मग तर तुम्ही काय सांगू शकता? आता कसं आहे तुमच्याकडनं जे तुम्ही नवीन प्रकारे प्रगतशील दूध उत्पादक म्हणून बघितलं जातं तसं त्या प्रकारे तुम्ही बघून या महाराष्ट्रातील शेतकरी या जो दूध उत्पादक आहे त्याला तुम्ही म्हणजे काय सल्ला देऊ इच्छिता बाबा याच्याबद्दल? हे प्रोडक्ट सगळ्यांनी वापरावे आणि एकदा वापरून बघाच. धन्यवाद सर.